नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 258वा. प्रकरण चाललेलं आहे 45व, सुरातंक अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 38 ते 41. प्रथम आपण 38वा दोहा ऐकूयात. हो तो है पूछो है सखी, जीवत क्यों न मराए, मुआ पीछे सत करे, जीवत क्यों न कराए. हो तो है पूछो है सखी, जीवत क्यों न मराए, मुआ पीछे सत करे, जीवत क्यों न कराए. दोह्याचा अर्थ ऐकूयात. हे सखी, मी तुला विचारतेय की तू जिवंत असतानाच का बरं मृत्यू पावलीस? पतीच्या मृत्यूनंतर एकत्व प्राप्त होण्यासाठी सती निघालीस. जिवंत असतानाच एकत्व का बरं प्राप्त करून घेतलं नाहीस? मुक्तात्मा जीवात्म्याला विचारतोय की जिवंतपणीच तू मुक्ती प्राप्त का करून घेतली नाहीस बरं? मृत्यूजवळ आल्यावर साधना मार्ग पत्करून काय लाभ होणार आहे? परमात्म प्राप्तीसाठी जिवंतपणीच प्रयत्न करायला हवेत. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. का नाही तू प्राप्त केलीस हे सखी जीवन मुक्ती, सती जाण्यासी सिद्ध जाहलस जिवंतपणी ना प्राप्ती. का नाही तू प्राप्त केलीस हे सखी जीवन मुक्ती, सती जाण्यासी सिद्ध जाहलस जिवंतपणी ना प्राप्ती. पुढचा 39वा दोहा ऐकूयात. कबीर प्रगट राम कही, छानई राम न गाई, फूस का जोड़ा दूर करे जू, बहुरी न लागई आई. कबीर प्रगट राम कही, छानई राम न गाई, फूस का जोड़ा दूर करे जू, बहुरी न लागई आई. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. छानई, छानई म्हणजे लपून. फूस का जवडा म्हणजे गवताचं छप्पर. फूस म्हणजे गवत. कबीर म्हणतात की तू प्रकट रूपात रामनामाचं स्मरण कर. लपून छपून रामाची गाणी गाऊ नकोस. गवताचं छप्पर दूर कर, मग पुन्हा इथे तुला यावं लागणारच नाही. कबीरांचा जोर हृदय शुद्धीवर आहे. मायेवर त्यांनी गवताच्या छपराचं रूपक केलेलं आहे. जोवर माया भ्रम आहे तोवर सांसारिक तापरूपी अग्नी जीवाला जाळून टाकतो आणि म्हणूनच जीवाने मायारूपी भ्रम दूर करून निर्भयपणे हरिगुणच गावेत. तो हरीच हे सर्व सांसारिक ताप दूर करून जीवाला मुक्ती देईल. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकणार आहोत. प्रगट करी रामाच्या भजना, कशास लपून गावे, गवती छप्पर दूर करी तू, पुन्हा न यावे लागे. प्रगट करी रामाच्या भजना, कशास लपून गावे, गवती छप्पर दूर करी तू, पुन्हा न यावे लागे. 40वा दोहा ऐकूयात. कबीर हरि सब को भजे, हरि को भजे न कोई, जब लगी आस शरीर की, तब लगी दासन होई. कबीर हरि सब को भजे, हरि को भजे न कोई, जब लगी आस शरीर की, तब लगी दासन होई. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की भगवंत सर्वांचं ध्यान राखतात, पण
रामाचं मात्र कोणीही भजन करत नाहीत. जोपर्यंत शरीर टिकून राहण्याची आशा आहे तोपर्यंत कोणीही भक्त बनू शकत नाही. घटघट में हरि बैसै, प्रत्येक प्राणी मात्रात त्या भगवंतांचं निवासस्थान आहे. तिथे राहून तो सर्व जीवांची काळजी घेतो, पण जीव त्याला बाहेर शोधत फिरतो. त्या मनमंदिरात राहणाऱ्या भगवंतांचं कोणीही स्मरण करत नाही. मनमंदिरात त्याला जर शोधायचं असेल तर दृष्टी अंतर्मुखच करायला हवी. विषयोपभोग दूरच ठेवायला हवेत. जोपर्यंत विषयभोगासाठी मन तळमळत राहतं तोपर्यंत हरीची प्राप्ती कशी होईल? आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. हरी ध्यान सर्वांचे राखे, हरिसी ना कोणी स्मरत. शरीर आशा जोवरी राहे, तोवरी ना तो भक्त. हरी ध्यान सर्वांचे राखे, हरिसी ना कोणी स्मरत. शरीर आशा जोवरी राहे, तोवरी ना तो भक्त. पुढचा दोहा ऐकूयात. 41वा. आप सवारथ में दिनी, भक्ति सवारथ दार. कबीरा राम सवारथे, जिन ठाड़े तन किया. आप सवारथ में दिनी, भक्ति सवारथ दार. कबीरा राम सवारथे, जिन ठाड़े तन किया. सवारथ या शब्दाचा अर्थ आहे स्वार्थ. दोह्याचा अर्थ ऐकूयात. सामान्य माणसांना जमीन, धन, दौलत मिळवण्याचा स्वार्थ असतो. दासांना म्हणजे भक्तांना भक्ती करण्याचा स्वार्थ असतो. परंतु ज्या लोकांनी शरीर जिवंत ठेवण्याची आशा सोडून दिली आहे त्यांना राम मिळवण्याचा स्वार्थ असतो. हा संपूर्ण संसार स्वार्थाने अगदी परिपूर्ण भरलेला आहे. अगदी ईश्वराच्या भक्ताला सुद्धा भक्तीचा स्वार्थ हा असतोच असतो. कबीर सुद्धा स्वार्थीच आहेत. फरक एवढाच आहे की ते ईश्वराचे स्वार्थी आहेत. प्रभुप्राप्तीसाठी त्यांनी शरीराचा मोह देखील सोडून दिलेला आहे. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथेच संपवणार आहोत. आणि आजचं प्रकरण 45वं देखील इथेच आपण संपवणार आहोत. मतलबी सारे असे ही दुनिया, स्वार्थ भक्तीचा दासा. कबीर प्रभूचा स्वार्थी असे तो, सोडित नाची आशा. मतलबी सारे असे ही दुनिया, स्वार्थ भक्तीचा दासा. कबीर प्रभूचा स्वार्थी असे तो, सोडित नाची आशा.